दाढी लईच पिकली राव, काळी करून घ्यावं लागत का? तुम्ही भरदाड्या काळ्या करा, पांढऱ्या करा, कटिंग करा, एकदम व्यवस्थित राहा. आमची केस भरले वाढले, आम्हाला कटिंग करायचे. तुम्ही कधी पैसे दिले का? मी कशी घरी काळी दाढी करतो, तुझी कटिंग करतो मी घरी. काय नका करू घरी मागे. तुम्ही काळी दाढी करायला गेले, तुमचं तोंड काळं झालं. आख्या गावात लोक तुम्हाला नावं ठेवित होते, विसरले का? आपल्या गावात नवीन कटिंगचं दुकान झालं माहिती, तर कटिंग करायची तुम्ही हाताच्या हातात तुम्हीच पैसे द्यायचे. बाप एवढं हायफाय दुकान झालं, लय महाग आहे तिथं. अहो काय नाही मग, तुमचा सगळ्यात मोठा भ्रम झालाय. चला तुम्हाला दाखवतो तिथं एकदम महापात्र रेट आहे. चला हे बघा, हे दुकान इकडे आतमध्ये. तिथं लय भारी दुकान आहे, लय गार वाटत आहे, मस्त. अहो तुमच्या सारख्या ग्राहकांच्या सेवेसाठी इथं बसायची जागा केली, ते पण एसी लावलं. तुम्ही म्हणा गार वाजत आहे. मला दुकान लय आवडलं, माझी दाढी इथंच काळी करायची. तुम्हाला इथं काय आणले आणि इथं काही वेटिंगला थांबायची गरज नाही. एकदम तत्पर सेवा केली आणि इकडे तुम्हाला अजून एक दाखवतो. आणि इकडे बघा अण्णा, तुमचं कधी कंबार पाठबीट दुखली नाही, तर डायरेक्ट बसायची सोय. इतक्या खतरनाक खतरनाक सुविधा आहे ना भाऊ इथं. गोप इथं लय मजा, इथं रोज यावं काय नाही. अहो अण्णा, ती काय बसायची जागा आहे का? इथे गिरायकाची कटिंग बिटिंग झाली, त्यांना मोफत सेवा आहे. डोकं बिकं धुवून द्यायची. तुम्हाला कुठे न्यावं का नाही? उठा इकडे, तुम्हाला अजून एक दाखवतो. काय काय लयच भारी राव. अहो आपल्या बाळवणीच्या परिसरात कुठेच नाही भेटत, फक्त आपल्या बाळवणीमध्ये ये सर हेअर सलून मध्ये भेटते. याला हायड्रा फेशियल मानतात. धरे ठेवा तिथे काय ना का हातला इकडे तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो. नाही त्याची दाढीला कटिंगला सामान वापरायचं का? ते सगळे ओरिजिनल आणि ब्रँडेड आहे. पण तुमच्या दाढीला लावायच्या मेहंदीपासून तर तोंडाला लावायच्या स्क्रब पर्यंत. गोप्या लयच भारी राव, मी तर कायमच येणार आहे. अहो येणार आहे म्हणजे काय? तुम्हाला यावंच लागेल. हो पटापटा उठा, किती नंबर आहे आमच्या अण्णाची? काय दाढी करायची हो अण्णा?